नमस्कार मित्रांनो, नमस्कार म्हणायची ही वेळ नाही. तर मित्रांनो, आज मी आलो होतो शेतामध्ये भाजी तोडण्याकरिता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, मी इथे झाडावर बसून मी भाजी तोडत असताना माझी नजर एका शेतामध्ये गेली होती. आणि त्या शेतामध्ये जर मी बघितलं होतं की धुऱ्याच्या काठाला किंवा वड्याच्या काठाला मी एक म्हैस बसली होती. आणि ती म्हणजे बरेच वेळ झाला होता ती म्हैस तिथे बसली होती. कारण काय तिचं माहीत नव्हतं मला, कारण मी इकडे भाजी तोडत होतो. तर मित्रांनो, बघू शकता. तर मित्रांनो, जर कोणाच्या शेतामध्ये गाई, वासरं, म्हशी असे वगैरे असतील, प्राणी असतील, तर मित्रांनो असे तुम्ही असे मोकळे सोडत जाऊ नका. कारण की आता गाई वासरं जर सोडले, आपण मोकळे सोडले, तर ते कुणाच्या शेतामध्ये जाऊन खातील समजा वगैरे वगैरे, समजा खातील बी. पुन्हा जर तारामध्ये जर अडकले तर समजा मोकळे सोडले तर तिच्या मागे जर कोणी माणूसही नसेल आणि ती तारामध्ये जर अडकली तर मित्रांनो सांगता येत नाही, किंवा तिच्या पायाला जखम होऊ शकते किंवा काही पण मित्रांनो, प्राण पण जाऊ शकतात एखाद्यावर मित्रांनो. त्याच्यामुळे मी एवढीच विनंती करतो की जर कोणाच्या शेतामध्ये जर प्राणी वगैरे गाई, म्हशी, ढोरं असतील तर असे मोकळे सोडत जाऊ नका, एवढीच विनंती करतो. तर मित्रांनो, ही बघू शकता म्हैस कशी बसलेली आहे आणि तिच्या पायामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता तारा खूप अडकलेली आहेत. याच्याकरता मित्रांनो मी हा व्हिडिओ काढलेला आहे. आणि मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे की कृपया करून ढोरं, वासरं हे मोकळे सोडू नका.